त्यांच्याजवळ विनोद चमार, अनिल वाघ आणि सगळे बरेच माजी खेळाडू आहेत. रवींद्र माले आहेत. हे सगळे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला उद्या. खोजा गल्लीचे राखीव खेळाडू मी विनंती करतोय की समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. मित्रांनो, यूट्यूबवर लाईव्ह मॅच कालपासून चालू आहे आणि त्या सर्व श्रेय जातं AC लाईव्ह. यूट्यूबवर जे यूट्यूब चॅनल जे लाईव्ह तुम्हाला प्रक्षेपण करतात, ASC लाईव्ह, हाय डेफिनेशन HD 4K कॅमेरा, मल्टी स्क्रीनिंग, कॅप्शनचा फोटो चॅलेंज चलेगा अँड ग्राफिक भाग्याला भेटतात. अच्छा, कॅप्टन्स आणि प्लेयरचे फोटोग्राफिक पाहायला मिळतात तुम्हाला. हे सगळे वैशिष्ट्यपूर्ण AC लाईव्ह, हे जे तुम्ही लाईव्ह बघतात त्या खरोखरच छानच्या मॅचेस आणि प्लेयर्स म्हणा किंवा स्लो ॲक्शनमध्ये छानसं तुम्हाला हे पाहायला मिळतं घरी. यांना सबस्क्राईब करा. आज आमच्या व्यासपीठावर याआधी अनिल वाघ होते. खरंच आम्हाला आनंद होतोय. आमच्या बाजूला आमचे मित्र आणि वर्सोवाचे वरिष्ठ आणि बेस्ट बॅट्समन डोंगरी गल्ली संघाचे दॅट भगवान भांजे आमच्या उपस्थित आहेत. या मॅचचे तिसरे पंच म्हणून कामगिरी बघतायत. वेलकम भगवान भांजी. नॉन स्ट्राईकवर पंच आहेत प्रशांत चिखले, स्ट्राईकवर आहेत कुणाल भेल्ले. एक फिटनेस यादी म्हटलं की उभं राहताना या ज्यावेळी तुम्ही एक ओव्हर जरी एक मॅच जरी उभं राहिला तर भर उन्हामध्ये इज नॉट इझी. तुम्हाला जरा सुद्धा कुठे ऊन मिळालं तरी आपल्याला नकोसं होतं. पण हे अंपायर्स मग ते कुठलंही मैदान असू दे, मग त्यासाठी फिटनेस फार महत्त्वाची आहे. मग तो प्रशांत असू दे किंवा गणेश किंवा वासू असू दे किंवा विलास असू दे किंवा कोणी असू दे, पण ते आवडीने करणं लक्षात घ्या. तितकंच फिटनेस सुद्धा जपणं फार महत्त्वाचं आहे. प्रशांत चिखले सुद्धा अनेक वर्ष अंपायरिंग करतोय. तुझं कौतुक आणि खरोखरच तुझे आभार मानतोय प्रशांत. कुणाल हा सुद्धा बरीच वर्ष पण अधूनमधून तो गॅप देतोय, पण तरी सुद्धा त्याचं सातत्याने तो आवडीने करतोय. कुणाल किशोर भेल्ली यांचा मुलगा, एक हसमुख असा चांगला स्वभावाचा आणि क्रिकेट मसानदेवी संघासाठी खेळतोय, आजही खेळतोय. प्रशांत चिखले सुद्धा एक चांगला संघाचा फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट खूप वर्ष तो क्रिकेट खेळला. इव्हन त्याच्या कंपनीत सुद्धा तो खेळत होता, क्रिकेट फुटबॉलही खेळत होता. म्हणजे सगळी लोक खेळाशी संबंधित आहेत आणि शेवटपर्यंत आज नियरली ते आता रिटायर व्हायच्या मार्गावर आहेत. तरी पण सुद्धा आता 50+ म्हणलं की प्रशांत चिखले सुद्धा उद्या खेळणार आहे. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. चला तर सामना लवकर सुरू करावा मित्रांनो. मी विनंती करतोय पंचांना की सामना त्वरित सुरू करावा. सामन्याला त्वरित सुरुवात, कारण की यानंतर या सामन्याचे पंच असतील प्रशांत चिखले तसेच कुणाल भेल्ली. मनीष खुश खबर सिन्यामध्ये संघासाठी रमेश लोंढे, सिन्यामध्ये संघासाठी रमेश लोंढे, लक्षात घ्या सिन्यामध्ये संघासाठीच फक्त आहे. प्रत्येक रन साठी रमेश लोंढे यांनी 50 रुपयांचे बक्षीस जाहीर केले. प्रत्येक रन साठी म्हणजे 50 जरी काढले तरी 2500 रुपये तुम्हाला मिळू शकतील, लक्षात ठेवा. टीमला सिन्यामध्येच्या, म्हणजे मला वाटतं कोणीच अजून ठेवलेलं नाही बक्षीस. क्या बात आहे रमेश लोंढे, थँक्यू. एक वेगळा प्रयोग म्हणण्यापेक्षा तुझी आवड आणि तुझं प्रेम तुझ्या संघावर, आपल्या संघावर आहे, ते फार महत्त्वाचं आहे. एका रन साठी 50 रुपये म्हणजे 50 धावा काढल्या किती झाले 2500. 60 धावा काढले किती होतील
3000 संघाला मिळतील. अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच रमेश. चला तर पुढे आपण आणि सामना प्लीज जरा लवकर सुरू करावा. खोजागली स्पोर्ट्स क्लब, मुद्दू आणि संपूर्ण टीम. सहा ओव्हरची मॅच आहे. अच्छा, 6 बॉल नंतर प्लेअर आला नाही तुमचा तर शॉर्ट प्लेअरने खेळावं लागेल तुम्हाला. थोड़ा ऑर्गेनाइजर ने मुद्दू थोड़ा चेंज किया है थोड़ा सा. आप जो बोले सही है लेकिन ऑर्गेनाइजर ने थोड़ा सा चेंज किया है. कोई बात नहीं. थैंक यू वेरी मच मुद्दू. विकेट कीपर्स चल लवकर सामना सुरू करा मित्रांनो. खोजागल्ली लवकर सामना सुरू करा. 5:45 झालेले आहेत. सामना सुरू करा. 5:45 झालेले आहेत सामना. आणि ना अननेसेसरी वेळ वाया गेला बिना कारण. प्लीज डोंट वेस्ट युअर टाइम एव्हरीवन. आय आस्क टेल टू एव्हरीवन प्लीज खोजागली स्पोर्ट्स क्लब प्लीज डोंट वेस्ट युअर टाइम अननेसेसरी. धन्यवाद सर. दरम्यान चौथ्या क्वार्टर फायनलचा सामना श्री सिनेमादेव विरुद्ध खोजागली स्पोर्ट्स क्लब. यापूर्वी दोन्ही संघांनी अतिशय उच्च दर्जाचा खेळ केला होता आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यात प्रवेश केला होता. बघूया दोन्ही स्पोर्ट्स क्लब, दोन्ही संघ अतिशय सुंदर. यावेळी फुल टच चेंडू, पहिलाच चेंडू फाईन लेगच्या दिशेला घोषित क्षेत्रात 1 धावेसाठी सिनेमादेव संघाचं खातं उघडतंय. यावेळी थोडीशी ओपनिंग जोडी चेंज करताना सिनेमादेव संघ थोडासा प्रयोग करताना, थोडासा चेक करताना. बघा पुन्हा एकदा स्ट्राईकवर आज्ञेश चाहवाला. यावेळी गुडलँडवरचा चेंडू थोडासा खालीच राहिल्या कारणाने यावेळी मात्र थोडासा कनेक्ट करता आला नाही आज्ञेशला. एक निर्धाव चेंडू, चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी सोहेल याच्या मार्फत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतोय आज्ञेश. यावेळी यॉर्कर चेंडू. मी तर म्हणेन आज्ञेश याने स्वतः यॉर्कर त्या चेंडूला बनवला असावा, कारण की स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात 1 धावा अजून भेटेल. धावेत भर पडते. संघाची धावसंख्या होते 2. बिनगडी बाद श्री सिनेमादेव संघ. तसेच आपले लाडके समालोचक चिन्मय, अनेक मोठमोठ्या स्पर्धेत समालोचन करणारे असे चिन्मय, अगदी मधुर आवाज त्यांचा नक्कीच तुम्ही ऐकाल आता थोड्या वेळात. चिन्मय. धन्यवाद मनीष सर. दरम्यान मॅच पाहतोय आपण. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 लागली. पहिलं षटक, पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना नक्कीच यावेळेला मोठा प्रहार असेल आणि 4 धाव वसूल केले जातील. अफलातून फटकेबाजी यावेळेला पाहायला गावते. स्ट्रायकिंग वरती सज्ज होता रज्जी आणि रज्जीच्या माध्यमातून दमखम अफलातून फटका सरळ जाईल आरपार सीमा पार आणि मिळालाय चौकार. आणि त्यानंतर पुढचा चेंडू गोलंदाज सोहेल असेल आणि सोहेलच्या माध्यमातून यावेळेला कमबॅक केलं जाते. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की कमबॅक आणि वेलकम बॅक अगदी गरजेचं असतं आणि तोच कमबॅक यावेळेला केला जातोय. थोडासा इंजर्ड पाहायला गावलाय रज्जी.
पाहूया धावसंख्या बघता बघता स्कोर कार्ड वरती लागली असेल ती तब्बल 7 धावा बिनबाद 7 7 रन्स लॉस ऑफ 0 विकेट आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती तब्बल धावा 7 लागलेत. या शॉटवर आपण बघतोय चिन्मय वेलकम वर्सोवा, तुझं आम्ही स्वागत करतोय. मगाशी जो रजनीश याने जो शॉट खेळलाय थोडंसं स्ट्रेच त्याने आपल्या पायाला जास्त जरा म्हणजे जसं मर्यादेपेक्षा जास्त त्याने थोडं स्ट्रेच केलं. बॅटवर चेंडू घेण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून थोडंसं पॅच आणि आपण जो मसल स्ट्रेच आहे तो असो, पण लवकर बरं होईल ते. मित्रांनो, अनेक या स्पर्धेसाठी अनेकांनी अर्थात शिवकर समाज म्हणल्या सगळा समाज आणि क्रिकेटर्स व्यासपीठावर म्हणा किंवा मैदानाच्या सगळ्या ताबा घेताना छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देतात. स्कोरर आहे, कॉमेंटेटर आहेत, यूट्यूबच्या सगळ्या गोष्टींसाठी लक्ष देतात, डेकोरेशनसाठी लक्ष देतात, सगळेच आहेत. पण सकाळपासून मी कालसुद्धा सातत्याने माझ्याकडे आणि सगळ्यांकडे लक्ष देणारा आणि धावपळ करणारा असा नंदू चमार याचे सुद्धा मी आभार मानतो. मी माझ्याकडे आभार मानतोय. थँक्यू नंदू, खूप धावपळ करतोस आपल्या स्पर्धेसाठी आणि समाजासाठी, तुझे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतोय. चला तर मित्रांनो, लवकर सामन्याकडे आपण वळतो. तर रजनीश लवकर फिट होईल, परत तिथ्याच तन्मयतेने खेळेल आपल्या संघासाठी. आणि अर्थातच पहिलं षटक सुरू असताना एक षटक संपलं, धावसंख्या 7, एक चौकार आहे. यामध्ये रजनीशच्या बॅटमधूनच तो निघाला आणि रजनीश याने याआधी चौथ्या मॅचमध्ये हरविजीच्या अगेन्स्ट 1 ओव्हरमध्ये 5 विकेट घेतले होते. हा सुद्धा एक विक्रम. त्याच्यानंतर प्रिन्स याने 5 विकेट घेतले. म्हणजे आज विकेट्स घेण्यामध्ये या गोलंदाजांनी खरोखरच वेगळे विक्रम केलेत. मी याआधी पण म्हटलं की असंच भरपूर वर्ष म्हणजे झाले असेल त्याला 30 वर्ष. रुपेश चांदी डोंगरी गल्लीचा, त्यांनी सुद्धा पाटील गल्लीचे 5 विकेट घेतले होते. आणि आज उपेश चांदी, आणि तेच पुन्हा खूप वर्षानंतर पाहायला मिळाले. असो इथे रजनीश याने ज्यावेळी 5 विकेट घेतले त्यावेळी तो सामना हरविजयच्या जवळजवळ पारड्यात होता आणि 3 विकेट, फक्त 3च विकेट बाद होते. काय होईल, जिंकतात कोण असा प्रश्न पडला होता सिन्यामधला, विशेष करून कारण 1 ओव्हरमध्ये 21 धावा काढल्या होत्या आणि 3 ओव्हरमध्ये 30 धावा, 64 धावांचं लक्ष होतं हरविजय समोर. सगळेच्या सगळे 7 गडी त्यांच्या कोट्यामध्ये होते आणि तरी सुद्धा रजनीशाने आपल्या गोलंदाजी हाराकिरी केली आणि खरोखरच इतकं सुंदर गोलंदाजी, वेग, लेंथ साधत, हॅट्रिक साधत 5 गडी त्यांनी मिळवले आणि खरोखरच एकतर्फी सामना जो अर्धा संघ त्याने गारट केला आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नाही तर विजयच मिळवून दिला. असा रजनीश थोडासा इंजर्ड होतोय. असो, पॅव्हलिनमध्ये आल्यानंतर थोडा फिट होईल, थोडंसं स्ट्रेच झालेलं आहे त्याच्या पायाला. आणि मित्रांनो, आणि म्हणून हरविजय संघ क्वार्टर फायनल सामना खेळताना या मैदानावर पुढे पुढे आपली घरची स्पर्धा असल्या कारणाने चांगला खेळ करण्याचा प्रयत्न सातत्याने. लक्षात घ्या, शिवकर समाज आणि शिवकर सिन्यामध्ये स्पोर्ट्स यंदा 1 स्पर्धा ते जिंकलेले आहेत. पण या मैदानावर म्हणा किंवा या मैदानावर विशेष जिम्बो ट्रॉफी ही त्याने खूप वर्षानंतर मिळवली की ह्या मैदानावर खेळ चांगला केल्यानंतर सुद्धा अनफॉर्च्युनेटली हा संघ स्पर्धेच्या बाहेर होत असतो. मी जाणीवपूर्वक हे म्हणेन. आणि म्हणून त्यांचे सगळे खेळाडू खूप मेहनत करतील ही स्पर्धा जिंकण्यासाठी, की स्पर्धा आहे आमच्या सिन्या महादेवची. आणि म्हणून दुसरं षटक इथे मुद्दू घेतोय मुदस्सर लाडाने. त्याला मुद्दू, एक चांगली आवड मुद्दूला आहे, क्रिकेटची जाण आहे, एक स्पोर्ट्समन स्पिरिट तो बाळगतो आहे, एक स्वतःचं स्पोर्ट्स सगळं एक्सरसाइज आणि इम्प्लिमेंट्स करतो सगळ्यांना. अतिशय सुंदर त्या गोलंदाजी. गेल्या वर्षी मोठी स्पर्धा आयोजित करताना, जे IPLच्या लेवल स्पर्धा आयोजित करताना मुद्द्यांचा सिंहाचा वाटा होता आणि म्हणूनच एक वेगळी आवड जपतोय मुद्दू आपल्या सगळ्या
टीम्सला बांधून ठेवतोय आणि हेच महत्त्वाचं असं की मेंटॉर जर चांगला असेल, जर नेतृत्व चांगलं असेल तर टीम घडत असते आणि खोजा गल्लीच टीम सुद्धा तशीच घडते. मित्रांनो, दरम्यान दुसरं षटक चालू आहे. धावसंख्या झालेली आहे इथे 8. हलकासा शहावाला शॉट्स केलेला फक्त चेंडूला टोलवतोय. कॅप्टन आहे आपल्या संघाचा आणि म्हणून सावधतेने खेळण्याचा प्रयत्न करेन. जोपर्यंत तो स्क्रीजवर आहे सिनेमध्ये संघाला कुठल्याच प्रकारचं दडपण येणार नाही हे नक्कीच आहे. स्ट्राईकवर येतोय दीपक चावाला, जो वर्साटाईल प्लेयर आहे. दीपक चावाला एक्सपिरियन्स प्लेयर आहे. प्रॅक्टिस कमी असते पण चांगला नेहमीच दर्जेदार खेळ करतोय. नंतर भेटलाय बघा इथे चपळता त्याच्या पायावरनं दिसून येते आणि एक धाव सहज पूर्ण 2 धाव घेण्याचा प्रयत्न करेल असं वाटतं, कारण त्याची खेळीच तशी आहे. एका जागेवर बसायचं नाही, एका जागेवर आणि स्थिर नाही. म्हणजे अस्थिर असं नाही, अस्थिर आहे पण कसं चांगल्यासाठी तो अस्थिरता दाखवतोय. थँक्यू थँक्यू. इथे आम्हाला चांगले समोसे आणले जातात. बरं वाटतं जरा सगळं खायला प्यायला असलं की जरा बोलायला शब्द सुद्धा चांगले. थँक्यू व्हेरी मच. आयोजकांचे आम्ही आभार मानतोय. सर्व प्रेक्षकांचे आभार आणि विजय भांजी यांचे सुद्धा बघा. विजय भांजीचा घरी जाऊन आले, फ्रेश होऊन आले, सकाळपासून ते इथे आहेत. थँक्यू विजय. स्वतः अध्यक्ष आहेत मंडळाचे. उद्या सगळ्यांचा सत्कार आहे. चांगल्या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रगती केली त्या सगळ्यांचा सत्कार आहे शिवकर समाजाच्या वतीने. त्यांच्या समाजाच्या सगळ्या त्या शिक्षित लोकांचा, त्या सगळ्यांनी हा गौरव घेण्यासाठी, हा सन्मान घेण्या उत्सुकतेने आणि वेळेवर हजर राहावे. आहा हा हा हा, क्या बात आहे. आपण बुंद्यावर शॉट लागला ना बोलतो आपण, तसा बुंद्यावर लागला का, बुंद्यावर शॉट लागला कसा एकदम आरपार जातोय. आणि अशा शॉट खेळण्यामध्ये मुद्दो नक्कीच या मुद्दूला माहिती आहे. शहावाला यज्ञेश यांचा खेळ कसा आहे. पहिला षटकार एक वेगळा ॲटिट्यूड तुम्हाला दिसून येईल या विघ्नेश यांच्या. अर्थात तो जरी कॅप्टन नव्हता, ज्यावेळी तो स्टार्टला आला आणि आतापर्यंत तोच ॲटिट्यूड आहे. काय पण होऊ दे, मी माझं नॅचरल गेम खेळेल, पण कॅप्टन झाल्यापासून तो थोडासा वाव व्हॉट अफलातून आणि 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 हा गुड फिल्डिंग, लवली फिल्डिंग, क्या बात आहे. अप्रतिम. बघा हा जरा उंच असताना
गुड बॉल आतिक एक वेगळ्या शैलीने बघा, आपण इंटरनॅशनल खेळाडूप्रमाणे एक मस्त भरजरी असे केस, त्याचे केस उडवत एक वेगळ्या स्टाईलमध्ये. पण लक्षात, स्टाईलपेक्षा माईल इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कुठल्या माईलने गोलंदाजी करता, कुठल्या लेंथवर गोलंदाजी करता. गुड बॉल आतिक. हे सगळं आतिक, मुद्दू सगळं लक्षात ठेवा, हे सगळे दिवसभर प्रॅक्टिस करतात आणि त्यामुळे मज्जा येईल बघायला मॅचची. गुड बॉल सन्मानजनक खेळतोय दीपक, आणि स्ट्राईक फक्त रोटेट केलेला आहे. 2 धावा काढून दीपक आपल्या संघासाठी खेळतोय. दीपक 1. रजनीश यांनी चौकार साधला होता आणि इंजुरी म्हणून तो थोडा आत बसलाय, म्हणजे एकही बाद नाही अद्याप शिवकर सिनेमामध्ये संघाचा. धावसंख्या 24. आतिक दरम्यान चेंडूला नो सिलेक्शन आणि हा मुद्दू घेतोय जेल. नो, नाही, नेवर. कर्णधार आहेस तू आणि अद्याप 3रं षटक चालू आहे. अर्थात 2 सक्सेसफुली तू शॉट खेळला, 6 गेले. अर्थात असो, तुझी कामगिरी तू फत्ते केलीस, पण मात्र अजूनही हवा होतास असं प्रत्येकाला वाटतंय. पण असे ते धावसंख्येत 14 धावा काढून तू बाद होतोस आणि संघ आता एक पहिला विकेट गमावतात. कॅप्टन्स बाद झाला, कॅप्टन इनिंग्स खेळत होतास तू, पण असं इथे चांगलं यश मिळतं. घवघवीत समाधानी आहेत खोजा गल्ली स्पोर्ट्स क्लब. एक चांगल्या फलंदाजाला आपण बाद केल्यानंतर नक्कीच नवीन फलंदाज येतो सेट होण्यासाठी. एखाद दुसरा चेंडू लागतोच, पण आता हे दडपण किती टाकतायत. गुड बॉल आतिक. थोडासा वेग आणि टप्पा चांगला होता आणि म्हणूनच की या आधीचे 3 चेंडू तू चांगले टाकलेस. दीपकने बरोबर हेरलं की आपण सन्मानजनक खेळावं आणि 1 धाव काढत त्याने स्ट्राईक रोटेट केला, पण यज्ञेशाला या शॉटवर 6 धाव रूपांतर करता आलं नाही, कारण आतिकाने अतिशय सुंदर गोलंदाजी करत थोडासा राईज केला चेंडूला. असो, एक बाद सिनेमामध्ये स्पोर्ट्स क्लब 24 धावा. 3रं षटक चालू आतिक यांच्या मार्फत. खोजा गल्ली जो कि बहुत सालों से वर्षों में खेलती आ रहे, अच्छे स्पोर्ट्स का प्रदर्शन करते हुए यहाँ पर आतिक अपनी ओवर्स राइट टाइम ओवर द विकेट और एक बार अच्छी गेंद का प्रदर्शन करते हुए यहाँ पर डीप में थोड़ा सा बैट्समैन कंफ्यूज होते हुए और अच्छी गेंदबाजी यहाँ पर. इस तरह से यहाँ पर हम लोग देख रहे कि हम लोग को यहाँ पर क्रॉस जो बोलते हैं ना हॉरिजॉन्टल हमें दिख रहा है यहाँ पर, और अच्छा गेंद और स्पीड देख रहा है, हमें स्पीड देखने मिल रहा है यहाँ पर आतिक का. और 3री ओवर है. स्कोर, कुल स्कोर 1 विकेट के बाद 25. और एक बार अच्छा देखो स्टेप आउट होते हुए यहाँ पर अच्छी ड्राइव करते हुए दीपक चावाला. 1 ही रन था, लेकिन यहाँ पर हल्के से मिस फील्ड करते हुए यहाँ पर 2 रन से दीपक, और दीपक व्यक्तिगत स्कोर 3 पर खेल रहे, और कुल यहाँ पर सीना महादेव का स्कोर यहाँ पर 2 रनों से आगे बढ़ता हुआ. आतिक एक्चुअली अच्छी गेंद थी, अच्छे लेन पे गेंद थी, लेकिन हल्के से स्टेप आउट होते हुए इस गेंद को अपने बैट में लेते हुए यहाँ पर दीपक चावाला. यही होता है और यही होना चाहिए कि हर एक गेंद इम्पॉर्टेंट है और हर गेंद पे रन भी इम्पॉर्टेंट है. एक बार वापस थोड़ी सी अपनी दिशा चेंज करते हुए आतिक यहाँ पर थोड़े से, दीपक यहाँ पर भी इस गेंद को भी मिस न करते हुए 1-1 रन से अपने टीम को आगे बढ़ाते हुए दीपक कुल यहाँ पर 4 रनों से 4 रन पर खेले. आतिक की एक अच्छी ओवर, एक अच्छा बैट्समैन आतिक ने इस ओवर में आउट किया और 5 रन देके 1 विकेट. गुड ओवर. और इस तरह से यहाँ पर कुल 3 ओवर के बाद स्कोर हुआ है सीना महादेव 28 आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. यज्ञेश चावला, जो यज्ञेश चावला ने धुआंधार 2 सिक्सर मारते हुए अपने टीम के लिए 14 रनों की पारी खेली है. ये आज का आखिरी मैच है. कल कुल 4 मैचेस होने जा रहे. कल पहले 2 सेमीफाइनल और उसके बाद 3री मैच जो लीजेंड वर्सो और लीजेंड सिनेमा इन दोनों के बीच में होने वाली, कि वर्सो में एक पहली बार ऐसे जो होने जा रहा है इतिहास के, वर्सो के क्रिकेट के इतिहास में पहली बार ऐसे होने जा रहा है. और I tell to everyone, do not miss that match. Everyone watch that match. You can enjoy that match, and please come to stadium, not see the match in YouTube. Please come to stadium. अशा रीतीने इथे धावसंख्या झालेले 28. गोलंदाज हलकस 2 पावलांचं स्टार्ट घेतोय, भिरकाव देण्याचा प्रयत्न करतोय, इथे ऑन साइडला पण मिस करतोय. पंच हलकीशी अपील होतंय. शांत संयमी खेळताना इथे दोन्ही टीम काय होईल बघायचं आपल्याला. 4थं षटक सोहेल आपल्या हाती घेतोय. पहिले षटक टाकताना त्याने 7 धावा काढल्या होत्या आणि अशा तऱ्हेने इथे
सोहेल, मुद्दू, अतिक यांच्या यशस्वी षटकांनंतर एक गडी मिळवता आला. सद्यस्थिती बघता सिन्या महादेव घरचं प्रेक्षक घरचं मैदान लक्षात ठेवा. सोहेल हलक्याचा फुल टॉस आणि हा हातातच लगोलग आकाश नक्कीच ना फुल टॉस आला होता आणि नक्कीच षटकार होईलच असं नक्की 100% सगळ्यांना वाटलं होतं. पण बॅड लक अनफॉर्च्युनेटली चेंडू लगोलग हाती जातोय. 2 बाद होत आहेत. आकाश च्या रूपाने सेनामध्ये संघ ते 29 वर 2 बाद. चौथं षटक आणि सोहेल यांना आपल्या दुसऱ्या षटकामध्ये सक्सेसफुली एक विकेट मिळवण्यामध्ये यश मिळतंय. फुलटॉस लक्षात द्या पण थोडा वेग होता. फुलटॉस मारणं सुद्धा तितकंच अवघड असतं. टायमिंग तुमचं ॲक्शन ॲक्टिव्हपणा तो फार महत्त्वाचा असतो. म्हणजे कौशल्य मारण्यामध्ये कौशल्य लागतं. असो हार्डलक पण एक गया तो दुसरा आएगा. ये नहीं कोई और सही और नहीं कोई और सही असं म्हणतो ना आपण. म्हणून एक गेल्यानंतर दुसरा तितक्याच दमाचा खेळाडू येतोय. यज्ञेश गेला, आकाश गेला, पुन्हा एकदा इन होतोय आता रजनीश लोंढे. मित्रांनो पुन्हा सगळ्या प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करीत आहोत. वेसावा शिवकोळी समाज ट्रस्ट या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अतिशय सुरेख स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण बघतात की छानसं पॅव्हलियन जसं काही लॉर्ड्समध्ये आपण मॅच पाहिला. छानसं पॅव्हलियन सगळे प्रेक्षक बघा कसे बसले आहेत बघा. छानशा सीटवर बसलेले आहेत आनंद घेतात. व्यासपीठावर आहेत. चांगलं पॅव्हलियन आहे. कॉमेंटेटिंग पॅव्हलियन आहे. डाव्या बाजूला उजव्या बाजूला इव्हन आमच्या इमारतींवर खिडक्यांमधून सुद्धा काही फॅमिलीज बघतायत. आता टॉवर्स सुद्धा आजूबाजूला उभे राहिलेले आहेत आणि एखाद्या लॉर्ड्सवर आम्ही मॅच बघतोय असं वाटतं इंग्लंडच्या लॉर्ड्सवर. आणि खरोखरच तसेच कॅमेरे बघा चारी बाजूला कॅमेराज आहेत. घरी बसल्या सगळे महिला वर्ग लहान मुलं वरिष्ठ बघत आहेत. पुन्हा एकदा एक स्मॅशिंग शॉट खेळला जातोय बघा. ग्राउंड पॅरल शॉट खेळलाय आणि या 2 धावा जब तक दीपक है रनिंग बिटवीन द विकेट कोई नाही रोक सकता. आणि हेच महत्त्वाचं स्टार्ट तुम्ही घेताना दीपकची हीच शैली आपल्याला म्हणजे शिका त्याच्याकडनं. जे आता जे यंगस्टर आहेत ना शिका दीपककडनं काय करतो आणि काय करतो मैदानावर कशा रीतीने त्याचं बॉडी लँग्वेज असते शिकण्यासारखं आहे. लक्षात घ्या. वेल डन दीपक. आणि हे 2 रन्स तुझ्यामुळे निघाले. नंतर पुन्हा एकदा वाव लवली लवली शॉट त्याची बॅट एक पुन्हा एकदा ही 2 धावा जर असं बघा मिनी 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 सेकंड क्षेत्ररक्षण चेंडू हातात ठेवला. ॲक्च्युली पिकअप अँड थ्रो खूप फास्ट व्हायला पाहिजे. हे सुद्धा शिकण्यासारखं असतं. मुद्दू ने शायद लगता है अपने प्लेयर्स को शायद प्लीज़ मुद्दू जी जब आप हाथ में गेंद रखेंगे उसका बेनिफिट ऑब्वियसली और यहाँ पर तो बैट्समैन दीपक है उसका तुरंत ही इसका लाभ उठाएंगे. और इसी यही देखा हम लोगों ने कि दीपक ने 2 रन्स लिए 2 गेंद पे जहाँ पर एक ही रन था रजनीश. और कुल यहाँ पर 3 ओवर और ये रन आउट होते हुए रजनीश जो कि स्मैशिंग देखो 2 गेंद पे 2 रन्स उन्होंने निकाले थे. कुल रन्स यहाँ पर 33. लास्ट टू गो. चौथ्या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक आहे आणि लास्ट टू गो. लास्ट टू गो. इस ओवर का एक गेंद शिल्लक बाकी है यहाँ पर अभी. चलो अच्छी बात. एक ही रन्स तो निकले. रजनीश तो कुछ रुका तो नहीं. जैसे वो मैदान में उतरा 2 गेंदों में उन्होंने अच्छी तरह से स्मैशिंग शॉट खेलते हुए 2 रन्स जुटाए और अपनी टीम्स के लिए आगे बढ़ाते हुए यहाँ पर भले वो रनआउट से आउट हो गए लेकिन अपनी जो उसकी जिस काम के लिए उसे मैदान में भेजा था वो काम उसने करके दिखा. चलो ठीक है. यहाँ पर 3 लास्ट गेंद एक आखिरी गेंद शेष. सोहेल स्ट्राइक पे हर्ष जयदीप रत्ने और ये थोड़ा सा मिस होते जहां पर ध्यान नहीं हर्ष को थोड़ा सा गेंद कहाँ गई. एक थोड़ा बोलते ना प्रेशर टेंशन. सामने है दीपक लेकिन मेरे ख्याल से 4 ओवर की समाप्ति पर स्कोर यहाँ पर होते हुए
33-33 2 विकेट्स गवाए हैं सिन्हा महादेव स्पोर्ट्स ने। 4 ओवर 2 ओवर्स शेष यानी कुल 12 गेंदे। अभी तक सोहेल ने 2 ओवर्स फेंके हैं, मुद्दू ने 1, अतिक ने 1 और 2 विकेट्स जो अदनेश और रजनीश। और 3 मतलब आकाश भी आउट हो चुके, सब में अदनेश 14 रन। अभी वापस देखते 5 और कौन लेके आ रहा है। अतिक 5 और अतिक, स्ट्राइक पे है दीपक। जो दीपक अब तक 5 रन बना के खेल रहे, 5 गेंदों में उसने 5 रन बनाए। स्कोर वैसे तो 33 है लेकिन कोशिश करेंगे। ओहो लवली शॉट बट लेकिन पैरेलल शॉट, मैदान में ही शॉट। मुद्दू अपनी नेचुरल स्टाइल से कि थ्रो न करते हुए कोई चांस न बैट्समैन को देते हुए, क्योंकि दीपक ने अभी तक 2-2 रन चुराए, शायद ऐसे इस टाइम भी चुराएंगे इस ख्याल से मुद्दू ने अपनी गेंद हाथ में रखी। और इसी तरह अतिक एक बार सक्सेस होते हुए दूसरी ओवर में भी, जैसे कि पहले ओवर में उसे यदनेश को आउट किया था, दूसरे ओवर में भी अच्छी तरह से गेंद करते हुए, लेकिन उतनी ही अवेयरनेस दिखा रहे बैट्समैन। अभी हर्षरत्ने सक्सेस नहीं हो सके। गुड बॉल अतिक, एक अच्छी गेंद यहाँ पर अतिक की अच्छी गेंद थी, लेकिन जैसे बोलते हैं ना कि फुटवर्क बहुत इंपॉर्टेंट होता है, और जैसे कि जिस काम के लिए भेजा था हर्ष को वो काम पूरा नहीं कर सके। हार्ड हिटिंग करने के लिए भेजा था, शायद 1-2 फटके लगे तो शायद 6 चौके लगेंगे तो स्कोर बोर्ड बढ़ता रहेगा, लेकिन हर्ष ने निराश किया, ऐसे बोल सकते। यहाँ पर हर्ष 0 पे आउट होते हुए यहाँ पर 4 विकेट्स गवाए हैं सिन्हा महादेव स्पोर्ट्स क्लब ने, और कुल स्कोर अभी भी 34। चार ओव्हर्स आणि 2 चेंडू म्हणजे 10 चेंडू शिल्लक आहेत, 10 चेंडू शिल्लक आहेत। गुड बॉल अतिक, यावेळेला सिन्हा महादेवला नक्कीच धावा ऑलमोस्ट अबव 50 नक्कीच जायला हव्यात, अबव 60 अबव 50, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी मुद्दू अतिक सोहेल या लोकांनी गोलंदाजी केली, अर्थात अतिकच्या ओव्हर्स इम्पॉर्टंट आहेत असं नक्कीच डोक्यात थोडा विचार असतील की अतिकला आपण थोडं खेळूया, शेवटच्या ओव्हरला थोडंसं आपण रिस्क घेऊन खेळू, हा विचार नक्कीच सिन्हा महादेव करतील। पण अतिक गुड बॉल दरम्यान हर्ष बाद झालेला आहे, स्ट्राईकवर आलेला आहे। गुड बॉल पुन्हा एकदा विकास, धावसंख्या 35 या मैदानावर आतापर्यंत काल 68-67 डोंगरी गल्लीचा हायेस्ट स्कोर होता, 68-67 आणि आज 64 सिन्हा महादेवचा हरविजय संघाच्या अगेन्स्ट होता, आणि म्हणून स्कोर तसा 60 म्हणा ॲक्च्युली 45-50 स्कोर जरी काढला, आणि खोजा गल्लीचा 75 स्कोर होता, खोजा गल्लीचा 77 होता। पुन्हा चेंडूला शॉट, गुड बॉल हे व्हेरिएशन बघा, पर्पजली म्हणतो ना, हेतुस्पर पर्पजली इथे चेंडू आपटला जातोय, आणि हे लक्षात घ्यायचं। आता पण एक पहिलाच चेंडू त्याने आपटतो अतिक, गुड बॉल अतिक, असं वाटलं त्याने निघून जातो बघा, आपण शॉट जरी टाकला वेग त्याच्या गोलंदाजीमध्ये, आणि म्हणून सावध त्यांनी खेळावं लागेल दीपक यांना। दीपक स्ट्राईकवर, गुड बॉल थोडासा वेग बघा, वेगामुळे दीपकच्या चेंडू बॅटवर उशिरा येतोय, फक्त 1 धाव स्ट्राईक रोटेट होतंय। 36 धावा झाल्या आहेत, 36, 5 षटक, लास्ट 1 टू गो, 7 चेंडू शिल्लक आहेत। एक चांगला खेळ आणि अर्थात प्रभावी गोलंदाजी, प्रभावी क्षेत्ररक्षण खोजा गली स्पोर्ट्स क्लब, आणि ते आपण जर बघितलं ना, गोलंदाज आणि विकेट किपर हे दोघेच कामगिरी करताना दिसतात, बाकी मला वाटतं क्षेत्ररक्षक स्थिर आहेत आपापल्या जागेवर, कारण चेंडू त्यांच्याकडे येतच नाही। ओहो विकास, गुड बॉल अतिक, हार्ड लक विकास यांचा सुद्धा, कारण वेग बघा त्याचा, वेग आणि टप्पा, आणि अशा रीतीने 2 ओव्हर्स मध्ये त्याने 3 विकेट घेतले। वेल डन, 3 विकेट्स घेतले 2 ओव्हरमध्ये अतिक याने। गुड बॉलिंग अतिक, गुड बॉलिंग, 8 रन फक्त दिले त्याने, एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन इथे, आणि सिन्हा महादेव संघाला विचार करायला लावले इथे। 36 सिन्हा महादेव। चला पुढच्या
खेळाडूला लवकर पाठवा. अतिक 2 ओव्हरमध्ये 3 विकेट आणि 6 धावा त्याने दिल्या. चला 36 धावा. नवीन फलंदाज जातो विकास धातकर बाद होऊन विकास चावडे बाद होऊन विकास धाटकर आतमध्ये जातोय, इन होतोय. स्ट्राईक फक्त रोटेट होतो इथे कारण ओव्हर चेंज झालेले आहे. स्ट्राईक वर येतो इथे दीपक चहावाला. शेवटचं ओव्हर, शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं षटक आवेश हा सुद्धा बरीच वर्ष गोलंदाजी करतोय. एक व्हेरिएशन त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे आणि म्हणून प्रत्येक चेंडूला इथे आता धावा 1-2 तर नाहीच पण नक्कीच चांगला प्रयत्न दिवेश, विकास आणि दीपक करतील कारण आता धावा नक्कीच 50 क्रॉस होणं त्यांना गरजेचं आहे. हो चांगला फटका होता पण थोडासा फाईन जातो चेंडू. डिक्लेअर एरियामध्ये फक्त एकच धाव. अतिक जिस तरह से आप गेंदबाजी करे थे अतिक आपको क्या लग रहा था? अतिक ऐसे ही खड़े खड़े आप आंसर दीजिए. कैसे जब गेंदबाजी कर रहे थे आप क्या सोच रहे थे? अच्छे बड़े बड़े बैट्समैन थे क्रीज पर. अच्छा कुछ भी नहीं. अच्छा डॉट बॉल डालना लेकिन आपने तो विकेट लिए. डॉट बॉल के आगे गए आप. अच्छा उसमें विकेट भी मिल गए. ओके थैंक यू वेरी मच अतिक. और जिस जिम में जा रहे हैं मेरे ख्याल से आज शोले डोले आपके डोले बढ़ जाएंगे. थैंक यू वेरी मच अतिक. इस तरह से यहाँ पर ओहो फुल टॉस और हल्का सा यहाँ पर और ये ओहो चांगलं क्षेत्ररक्षण इथे समीप यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. चौकार होता असं उडेल असं चेंडू वाटत होतं पण ते चांगलं क्षेत्ररक्षण. याआधी षटकार सुद्धा तसंच अडवलं होतं पण बॅड लक खोजा गल्ली संघाचं की तो षटकार गेला आणि इथे चौकार जाईल असं वाटलं पण पुन्हा एकदा समीर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे दीपक यांच्या बॅटमन 2 धावा निघतात. चला विकास धाटकर स्ट्राईकवर. या 2 धावा सहज पूर्ण होतील नो डाऊट. विकासाने सुद्धा आणि चहावाल्याने सुद्धा पाहिलं की या 2 धावा पण हळूहळू का होईना पण कुठलाही रिस्क न घेता. 3 चेंडू बाकी आहेत अजून. 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूमध्ये यस 1 येऊ दे असं प्रत्येकाला वाटतं कारण डायरेक्ट तुमचे 6 धावा वाढतात. विकास धाटकर सायकवर येतो आहेत. एक फ्रेश माइंडने 4 धावा काढून खेळतोय. समोर आहे इथे आता आवेश. लेफ्ट स्टंपवरचा चेंडू विकास झाटकर सोडतोय. वाईड होईल का पण चेंडू टप्पा घेताना थोडासा इन होतोय आणि लेफ्ट स्टंप घेऊन जातोय आवेश. आवेश आवेश एक्सपिरियन्स आणि वेग वेग वेग. विकेट्स इथे झालेले आहेत. 6 विकेट्स बाद झाले. 6 विकास धाटकर समजू शकले नाही या चेंडूला आणि अवांतर जाईल असं त्याला पूर्ण वाटलं होतं. बघा हे सगळे ना क्रिकेटमध्ये म्हणजे मग ते लेदर क्रिकेटमध्ये असू दे किंवा टेनिसमध्ये असू दे हे सगळे ना लक्षात आपल्याला दिसतात आपल्याला की असे प्रयोग होत असतात. आपण वर्ल्ड कप 1983चं अजूनही आपल्याला आठवतं ना की सिद्धू यांचा चेंडू जो होता तो हेन्स याने सोडला होता. 2 चेंडूमध्ये 2 सिक्सर मारल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. आणि जमिनीवर चेंडू राहतोय आणि अशा रीतीने ह्या हो लकी साबित होत आहेत. आर्या पार धावा घ्यायच्या असा विचार करत दीपक सुद्धा त्याने 2 धावा घेताना सुद्धा चपळता तशी दाखवली पण इझी होतील असं वाटलं होतं. मुद्दू यांचा थ्रो होता. विकेट किपर्स यांच्या गॅदर झाला नाही विकेट किपर्स यांना पण आता 6 जरी मारली तरी 500 रुपयांचं रोख पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. आता जर
रजनीश धाकले यांच्याकडनं या चेंडूवर सिक्सर मारली. गुड बॉल. या 2 धावा नक्कीच आणि हा चौकार. टर्निंग पॉइंट, ये क्या ऐसे लग नहीं रहा था, लेकिन जहां पर 1 रन था यहाँ पर 4 रन. बोलते ना यही एक टर्निंग पॉइंट हो सकता है इस मैच में. और 4 रनों के साथ सिनेमादेव स्पोर्ट्स कप पहुंचा है 48. इट मीन्स 49 टू विन फॉर खोजा गल्ली. देखो ये रन्स बहुत इंपॉर्टेंट होते. गुड बैट दीपक, गुड बैट. 49 टू विन खोजा गली स्पोर्ट्स क्लब. चलो धन्यवाद DJ ईश्वर. अतिशय रंगलेला सामना. सिनेमादेव संघासारख्या संघाला 48 धावांवर रोखले खोजगल्ली संघाने. 49 धावांचं लक्ष्य खोजगल्ली संघासमोर ठेवले. कशा प्रकारे या 49 धावा रोखतील हे मात्र बघणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर ही स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा. कालपासून ही स्पर्धा चालू. आजचा दुसरा दिवस आणि उद्या 4 सामने खेळवले जाणार आहेत. 2 सेमीफायनल तसेच त्यानंतर लेजंड्सचा सामना होणार आहे. सिनेमादेव लेजंड्स वर्सेस द बेस्ट ऑफ वर्सोवा लेजंड्स. यामध्ये पहिल्यांदाच या मैदानावर सामना होणार आहे. त्यानंतर अंतिम सामना आपल्याला बघायला भेटणार आहे. नक्कीच प्रेक्षक मात्र नक्कीच गर्दी करतील या मैदानावर, याची नक्कीच मला खात्री आहे. कारण की त्या गटामधून आपण बघितलं तर डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब तसेच बाजार गल्ली स्पोर्ट्स क्लब यांनी आपली जागा बनवले. यापूर्वीच तेलुगू समाज संघाने सेमीफायनलच्या सामन्यात प्रवेश केलाय. यावेळी आपण बघूया कोणता संघ हा सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. 49 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे सामोरे जातील खोजगल्ली संघाचे फलंदाज. सलामीचे फलंदाज समीर तसेच साहिल. गोलंदाजीचा मारा करतील अज्ञेश चहवाला. सामन्याला सुरुवात होते. पहिला पॉवर प्ले
पहिलं षटक. तसेच लाईव्ह प्रक्षेपण ASC यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि नक्कीच तुम्ही हा सामना तसेच उद्या होणारे सामने लाईव्ह बघू शकता. सामन्याला सुरुवात होते. चौथ्या क्वार्टर फायनलचा सामना श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध कोजागली स्पोर्ट्स क्लब. 49 धावांचं लक्ष्य. गोलंदाज आज्ञेश. पहिला चेंडू गुडल्यांवरचा चेंडूने उसळी घेतली. यावेळी मात्र यष्टीरक्षक ताबूत शाबूत संजय बट्याचा पहिला चेंडू निर्धाव. ज्या प्रकारची सुरुवात व्हायला होती श्री सिनेमादेव संघासाठी ती मात्र झाली. समीर इज ऑन स्ट्राइक. आज्ञेशच्या गोलंदाजीचा मारा करतील. यावेळी फुलटॉस चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेला. घोषित क्षेत्र असल्या कारणाने एक धाव भेटेल. खोजागलीचं खातं खुलतंय. नक्कीच यॉर्कर टाकायच्या ओघात यावेळी मात्र फुलटॉस चेंडू टाकतोय आज्ञेश चावाला. तसेच मी फाईन लेगच्या दिशेला जे प्रेक्षक मैदानाच्या आत आले आहेत त्यांना विनंती करतोय, प्रेक्षक जे मैदानाच्या आत आले आहेत त्यांना विनंती करतोय की मैदानाबाहेर जावं. तसेच आपले व्हॉलंटियर्स आयोजक पूर्ण मैदानाचा ताबा घ्यावा विनंती करतोय. पहिले षटक मार्गस्थ. लक्ष्य 49 धावा. यावेळी स्ट्राइकवर डावखुरा फलंदाज साहिल. या सामन्याचे पंच प्रशांत चिखले तसेच कुणाल भेल्ली. या दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट बीच चेंडू पुन्हा एकदा जातोय फाईन लेगच्या दिशेला. पुन्हा एकदा एक घोषित क्षेत्रात असल्या कारणाने एक धाव भेटेल. धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 2 बिनगडी बाद खोजागल्ली संघ. बघूया पुढचा चेंडू आज्ञेशचा. यावेळी कुठल्या नावाचा चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेला. संदेश चाहवाला मात्र तैनात होता. अलगतच झेल टिपतोय आणि पहिला हादरा धक्का बसतोय खोजाली संघाला. अतिशय सुंदर षटक अजूनपर्यंत आज्ञेश चावाला याच्याकडून. समीर बाद होतोय. एक धावा काढून समीरची जागा भरून काढण्यासाठी येतोय इम्रान. अजूनपर्यंत अतिशय सुंदर षटक. फक्त 2 धावा अजूनपर्यंत या षटकामध्ये आल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकामधले. सामना करेल इम्रान. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत होता. थोडासा फटका फसला गेला होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात थर्ड मॅनच्या दिशेला. एक धावेसाठी
धावेत भर पडते. संघाची धावसंख्या होते 3. एक गडी बाद खोजा गल्ली संघ. शेवटचा चेंडू शिल्लक आज्ञेशच्या गोलंदाजी मधला. यावेळी पुन्हा एकदा स्ट्राईक वर साहिल. डावखुरा फलंदाज. यावेळी स्लोअर डिलिव्हरी चकावला गेलाय. साहिल मात्र चकला गेलाय. यावेळी मात्र संजय भट्याचा सुद्धा चकला गेलाय. अशा प्रकारचा अतिशय सुंदर चेंडू यावेळी बघायला भेटला आज्ञेशच्या गोलंदाजीमधून. पहिलं षटक संपतंय. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4. एक गडी बाद खोजा गल्ली संघ. चिन्मय, काय वाटतं तुला, कोणत्या दिशेला हा सामना चाललाय? यस, नक्कीच. जर पहिले षटकाचं पाहायला गेलं तर नक्कीच तब्बल 4 धावा खर्च केले गेलेत. खूपच अफलातून षटक म्हणावं लागेल, अप्रतिम षटक म्हणावं लागेल ते. अगदी नक्कीच गोलंदाज पाहायला गावला होता तो आदिनेश चावलाच्या माध्यमातून. नक्कीच अफलातून अशी गोलंदाजी पाहायला गावली आणि त्यानंतर नक्कीच गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय आकाश धातकर. नाम तो सुना होगा, नाम नाही आहे तो ब्रँड आहे, ब्रँड. आणि यावेळेला नक्कीच कोकणामध्ये गाजलेला वाजलेला हा फलंदाज गोलंदाज ऑलराऊंडर यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झाला इम्रान कशा प्रकारे मारा करतो पाहूया. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 4 धावा आपल्याला पाहायला गवले. आणि पहिला चेंडू कशा प्रकारे ते मारा केला जातो पाहूया. आकाश याचा इम्रानसाठी, इम्रान खेळण्यासाठी तयार. आणि यावेळेला सुरेख फटका आहे, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका फील्ड केला जाईल. एकच धाव आणि ते मात्र संतुष्टीत व्हावं लागेल. ते मात्र फलंदाजाला स्ट्राईक रोटेट होईल आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईकिंग एंडवरती आलाय आता मात्र नक्कीच साहिल. जर या अगोदरची मॅच पाहायला गेली तर नक्कीच साहिलने दमखम दाखवला होता, परंतु यावेळेला काय करणार पाहूया. आणि यावेळेला सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडू आहे. बाई काय हा प्रकार. आणि अशाच प्रकाराचा हा चेंडू, अफलातून चेंडू होता. परफेक्ट लाईन, परफेक्ट ब्लॉक होलचा चेंडू, अगदी अचूक टप्प्यावरती टाकलेला हा चेंडू. तिथे मात्र डॉट बॉल पाहायला गवलाय, परंतु एक धावा इथे जोडले जातील. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्येमध्ये वाढ होते एका धाव्याने. त्यानंतर फुल टॉस आहे, फुल टोल वसूल करायचा होता परंतु मिस झालाय. आणि इकडे नक्कीच यू मिस आहे, डेफिनेटली हिट, परंतु हिट नाही, परंतु डॉट बॉल येताना पाहायला गवलाय. आणि अगदी सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव असा चेंडू पाहायला गवला. अगदी डॉट बॉल. आकाश, आकाश नाम तो नाही, ये तो ब्रँड आहे, ब्रँड. आणि नक्कीच म्हटलं जातं ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तोच दरारा, तीच दहशत. पराभवानं माणूस संपत नाहीच, परंतु जो प्रयत्न इथे सोडतो तो मात्र अगदी इथे संपून जातो. परंतु इथे प्रयत्न सोडले जात नाहीयेत, तो डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला जातोय आकाशच्या माध्यमातून. तब्बल 49 धावांचं पाठलाग करायचंय खोजा गल्ली संघाला. कशा प्रकारे ते पाठलाग केलं जाईल, हाय व्होल्टेज मॅच आहे. एका बाजूला अगदी पाहायला गेलं तर नक्कीच सिन्या महादेव संघ, तर दुसऱ्या बाजूने खोजा गल्ली संघ आपल्याला पाहायला गवलाय. याही वेळेला एक सिंगल जोडलं जाईल, या सिंगलने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये भर पडेल आणि धावसंख्या पोहोचेल तब्बल 9 या आकड्यावरती. 9 रन्स लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण या वेळेला स्कोर कार्ड वरती पाहायला गवलंय. अजून या षटकामधला तब्बल एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. शेवटचा चेंडू आहे, काय करणार, काय बिघडणार या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गवणार आहे. या वेळेला उतुंग आहे, हल्ला जवाब आहे, प्रॉपर टायमिंग आहे, सरळ चाललाय. हवाई सफर केला मनगटांचा वापर आणि चेंडूला केला हवाई सफर, मिळाला षटकार. आणि अमृत महोत्सव चषकचा हा खडखडीत दमदार शानदार षटकार आपल्याला पाहायला गवलाय. नक्कीच आकाशवरती चढवला जातोय हल्ला आणि फलंदाज साहिलचा राहिला बोलबाला. धावसंख्या या 6 ने वाढेल आणि पोहोचेल तब्बल 2 ओव्हरच्या अखेरीस 15 धावा. आणि यानंतर पुन्हा एकदा आपल्यासोबत मायक्रोफोन वरती जोडले जातील जितेंद्र सर. दोन षटकं संपलेत. 2 षटकानंतर धावसंख्या
एक बाद 15 धावा. 49चं टार्गेट. अजूनही 34 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आणि षटकार बसल्यामुळे पुन्हा एकदा खोजा गल्ली संघाच्या प्लेयर्समध्ये प्रेक्षकांमध्ये थोडंसं आशा उत्फुल्लित होतात आणि धावसंख्या इथे 15. एक बाद 2 षटकं संपलेले आहेत. तिसरं षटक आपल्या हाती घेतो यज्ञेश कॅप्टन्स आणि आतापर्यंत हायेस्ट स्कोर त्याचाच होता. ह्या 12 धावा त्याने आपल्या संघासाठी काढल्या. गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 4 धावा 1 विकेट मिळवला. दुसरं षटक पुन्हा आपल्या हाती घेतोय. पुन्हा एका चांगल्या लेंथवर तितक्या संयम आणि प्रेक्षणीय अशी गोलंदाजी करताना हलकासा पुश करतोय फलंदाज इम्रान. प्रेक्षकांचं आम्ही विसावा शिवक कोळी जमात ट्रस्टच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. जे लोक घरी बघतात त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत आणि आभार मानतोय की तुम्ही आम्हाला साथ देतात. अज्ञेश दरम्यान चेंडूला हिट आणि चेंडू हवेत आणि हा जेल एक चांगला फलंदाज डावखरा फलंदाज एक रिस्क बॅट्समॅन खोजा गल्ली संघाचा. मला वाटतं क्रॉस खेळला तर कदाचित हा जाऊ शकला कारण सरळ तो खेळलाय. हवेचा त्याला उपयोग होऊ शकला असता. चेंडू भरपूर उंच होता. क्षेत्ररक्षण कुठली चान्स आणि लक्ष या चेंडूवर सोडलं नाही आणि अशा रीतीने इथे चांगला फलंदाज बाद होतो इथे साहिल, ज्याने नक्कीच या समुद्रातून आपली नाव या साहिलने काढण्याचा प्रयत्न केला होता. जो साहिल ने इस अपने खोजा गल्ली को इस संकट से बचाने की अच्छी कोशिश की थी. रोहन भांजी इन्होंने यहाँ पर खुशखबरी सुनाई कि अगर ये हैट्रिक होगी तो 1000 रुपीज़ का प्राइज यहाँ पर यज्ञेश को यानी किसी को भी जो भी हैट्रिक लगाएंगे उन्हें 1000 रुपीज़ का रोहन भांजी की तरफ से यहाँ पर प्राइज डिक्लेअर हुआ आहे. प्लीज जे कोणी जर बाउंड्री लाईनच्या किंवा डिक्लेअर एरियाच्या आत बसलेले असतील त्यांनी थोडंसं आत म्हणजे मैदानाच्या आत थोडं बाहेर व्हा प्लीज. आणि अशा रीतीने बघा एक यशस्वी आणि सक्सेस आणि लकी असं मी म्हणेन की गोलंदाज आणि कॅप्टन्स दुसरा विकेट सुद्धा त्याच्याच नावावर नोंदवला होता. बाद होणार होता साहिल ज्याने 9 धावा काढले होते आपल्या संघासाठी आणि एक षटकार सामील होता. नवीन फलंदाज मैदानात उतरतो द बेस्ट बॉलर अतिक. पण एक सन्मानजनक खेळतो या चेंडूला आणि एक धाव सहज पूर्ण करतोय अतिकला आम्ही विचारलं की तुझ्यावर गोलंदाजी करताना 3 विकेट्स मिळवले आणि अतिशय अफलातून आणि म्हणून तो रोखू शकला सिनेमा संघाला 48 धावांवर. विचारलं तो म्हणतो की मला फक्त डॉट बॉल काढायचे होते मग त्याला विकेट्स कशी मिळाले तर म्हणतो डॉट बॉलमध्येच विकेट्स मिळाले बट आय वॉज ट्राईंग टू डू बेस्ट फॉर द अवर टीम आणि तसंच केलं. बघूया यज्ञेश आपल्या काय करतोय. हो यावेळी हा मिस करतोय. गुड फिल्डिंग येते. जज कर्नेल त्याला वाटतं झेल नक्कीच त्याच्या आवाक्यात होता. आकाश मात्र दुसरा एक चान्स आला होता. दुसरा गडी बाद करण्याचा चांगलं यशस्वीरित्या प्रयत्न करतोय पण झेल सुटतोय. 2 धावा निघतात खोजा गल्ली. 2 धावा. चल धावसंख्या झाली 19. धावसंख्या 19. अजूनही 30 धावांनी मागे आहे. 30 रन्स टू विन फॉर खोजा गल्ली. तिसरं षटक यज्ञेशांच्या मार्फत. यज्ञेश चांगला प्रयत्नशील आहे. चेंडूला भर देतोय. चेंडू हवेत आणि हा गडी बाद होतोय. बघा ते तीसरा गडी हा सुद्धा यज्ञेशालाच मिळतोय. खोजा गल्ली स्पोर्ट्स क्लब. यहाँ पर कुछ सोचने की बात हो है कि जिस तरह से आप लोगों ने शुरुआत तो अच्छी की थी जो मिडल ऑर्डर जो है कुछ लड़खड़ाती हुई दिख रही हमें. कोई बात नहीं लेकिन फिर भी अभी भी बहुत टारगेट वैसे जो 30 रन्स का जो टारगेट है अभी भी फिलहाल बाकी है. लेकिन इस बीच में भी आप अगर कुछ अच्छी तरह से जैसे कि अतीक है मुद्दू है अच्छे बैट्समैन तुम लोगों में है जहाँ पर एक साइड में सक्सेस होते हुए यज्ञेश एकोणीस धावा. 30 धावांची गरज आहे. 30 धावांची गरज आहे. 19 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. 19 चेंडूमध्ये 30 धावांची. 30 रन्स रिक्वायर्ड इन अ 19 बॉल्स. खोजा गल्ली 30 रन्स रिक्वायर्ड इन अ 19 बॉल्स. So please, I say please, but I know you all are good players.
So you must try. यज्ञेश, गुड बॉल. थोडासा लेंथवर पण थोडासा कट करतो चेंडूला, कारण नवीन बॅट्समन आल्यानंतर हाच फरक बघायला मिळतो. आपला नवीन बॅट्समन तेवढा तत्परतेने जे सेट बॅट्समन प्रमाणे खेळतो, कधी खेळत नाही, मोस्टली नाही खेळत. आणि तसंच झालं. यज्ञेश एक चांगल्या ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळाले, 4 धावा दिल्या एकूण टोटल यज्ञेशाने. जो कोणी हॅट्रिक साधेल, रोहन भांजी यांच्याकडनं 1500 रुपयांचं, म्हणजे एका गड्याला 500 असं हॅट्रिक, जर हॅट्रिक असेल तर. कारण मित्रांनो, याआधी सिन्या महादेवच्या रजनीश याने 5 विकेट्स एका ओव्हरमध्येच घेतले होते, हॅट्रिक साधली होती हरिजे संघाच्या अगेन्स्ट. आणि तसाच काही पराक्रम इथे कोणी एखादा गोलंदाज करेल काय? आणि जिंकण्यासाठी नक्कीच आपल्या प्रेक्षक आपल्या प्लेयर्सना प्रोत्साहित करत असतात. अज्ञेश 2 ओव्हरमध्ये 8 रन्स आणि 3 विकेट्स. या 6 ओव्हरमध्ये पण ही फार मोठी कामगिरी आहे, लक्षात घ्या. 5 विकेट्स तर बियॉन्ड द लिमिट, पण 2 ओव्हर्समध्ये 3 विकेट घेणं सुद्धा महत्वाचं आहे. आकाश, संघाचं 4थं षटक. 3 ओव्हर्स, 18 चेंडू शिल्लक, 29 रनची गरज आहे आता. 17 चेंडू, 17-19, 17-29, 17 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. चेंडूमध्ये 29 धावांची गरज. चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानामध्येच. बघूया आता कोण झेल घेतोय. आणि हा झेल, वाव, अफलातून. इसी को तो बोलते दीपक चहावाला. ना झुकेगा ना रुकेगा, अशा रीतीने दीपक रनिंग कॅच, लक्ष चेंडूवर. आणि हो नाही होईल की काय, सगळे अचंबित होते. चेंडूकडे पाहत होते की दीपककडे. चेंडूवर लक्ष होतं दीपकचं, पण सगळ्यांचं लक्ष होतं दीपककडे. आणि मला वाटतं आमचे युट्यूबर्स नक्कीच हा क्षण टिपतील. आणि जे लोक प्रेक्षक घरी ही मॅच बघतील ते नक्कीच बोलायचं की वा, क्या बात है. दीपक, अफलातून झेल घेतलास आणि मला वाटतं इथेच तू मन जिंकतोस. म्हणून तर म्हणतो ना, तेरे जैसा कभी न था और कभी न होगा. ऑल जबरदस्त ऑलराउंडर, वर्सटाइल प्लेयर और ऑल एवरग्रीन प्लेयर दीपक चावला. जो भी हो आगे तू खेले न खेले, लेकिन जब तक तू है इस सिन्या महादेव की जान है, सिन्या महादेव के लिए तब तक कोई नहीं रोक सकता. इस बीच खोजा गली का चौथा विकेट यहाँ पर. अवेश जो कि कैच आउट हो गए 0 पे, और आकाश को यहाँ पहली बार एक सक्सेसफुली गेंद पर सेकंड गेंद पर विकेट मिलते हुए यहाँ पर खोजा गली. अभी भी बहुत दूर, 29 रनों की जरूरत. थोड़े से अवेयरनेस दिखाते हुए एक सीनियर बैट्समैन आमिर, जो बहुत सालों से खेलते हुए इस मैदान का एक्सपीरियंस भी उन्हें है, और एक कॉन्फिडेंट प्लेयर है जो कि बहुत से ऐसे गांव के भी बहुत से उसके फैंस हैं. देखते आकाश, गुड बैट. अतिक अच्छी बैट यहाँ पर, लेकिन 1 रन डिक्लेयर एरिया में. अतिक तो कोशिश तो कर रहे, लेकिन जहाँ पर जिस तरह से लूज बॉल अभी तक तो ऐसे मिलता हुआ नजर नहीं आ रहा है, लेकिन फिर भी कोशिश करते हुए 1-1, 2-2 रन जुटाने के प्रयास यहाँ पर खोजा गली की तरफ से. कुल यहाँ पर स्कोर 22 27 रनों की जरूरत. आमिर, जैसे कि 4th ओवर चलता हुआ, लास्ट टू गो. इस ओवर का एक गेंद शेष है, इस ओवर का एक गेंद शेष है, और कुल अभी 13 गेंद शेष है. अभी 13 गेंदों में यहाँ पर 26 रनों की जरूरत. 13 गेंदों में 26 रनों की जरूरत. गुड बॉल. और 12 गेंदों में 26 रन की जरूरत. अभी कुल स्कोर यहाँ पर होते हुए 23. 4 बाद 23 रन, 4 बाद 23 रन, 4 ओवर्स.
23 रन्स, 23 रन, 4 बाद 4 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. द रिक्वायर्ड रन 26 इन अ 12 बॉल. सो जैसे कि हमने बताया कि 12 गेंदों में अभी 26 रनों की जरूरत. हर एक गेंद इंपॉर्टेंट है. वैसे कि उमर और अतिक दोनों जानते हैं किस तरह से खेलना है, लेकिन जिस तरह से खेल हम लोग देख रहे हैं शुरू से और इस मैच पे कि पहली ओवर में पावर प्ले में एक विकेट्स गंवाने के बाद भी जो कंटिन्यूटी जो थी हम लोगों ने लग रहा था कि साहिल के 6 होने के बाद कुछ खोजागल्ली कुछ अलग माहौल में जाएगी, लेकिन ऐसा न देते हुए सीना महादेव जो गेंदबाज जो थे बहुत बढ़िया एक स्टैंडर्ड ऑफ गेंदबाजी की. और इसी बीच हम लोग देख रहे कि रजनीश जिस पहले मैच के मैन ऑफ द मैच गेंद को थोड़ा शॉर्ट करते हुए पुनः एक बार पैच आते हुए उनके एक्चुअली यहाँ पर खेलते हुए उनके पैच आया था, एक मसल स्ट्रेच जो बोलते ना. ठीक है, चलो अभी एक गेंद तो उन्होंने निकाली, 11 गेंद अभी भी शेष. एक अच्छी मैच. चला मित्रांनो, एक 11 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे अटीतटीचा सामना सुरू आहे. अटीतटीच्या सामन्यात 26 धावांची गरज आहे. आता 26 धावांची गरज आहे. नो बॉल, वाईट बॉल की थोडासा काय बघूया आता पुढे काय होतं. रजनीश मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. 5 विकेट्स हरविजे एका ओव्हर्समध्ये त्याने काढले होते आणि म्हणून तो सामना सिन्या महादेव जिंकले होते. लक्षात ठेवा, अर्धा संघ त्याने गारड केला होता. चल लवकर बरा व्हावा, लवकर खेळावा. प्रेक्षक वाढ बघतायत नक्कीच, पण आपण असं म्हणू शकत नाही की एखादा चांगला प्लेयर्स एक इनफॉर्म असलेला प्लेयर ज्यावेळी खेळतोय त्यावेळी असं काय होताना सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतात आणि सगळे लोक त्या प्लेयर्सकडे किंवा पुढचा कोण गेंदबाज येईल त्याचा वापर होईल आणि कसा गेंद गोलंदाजी करेल. चला मित्रांनो, वेसावा शिवकोळी समाज ट्रस्ट यांचं अमृत महोत्सवी वर्ष आपल्या सिनेमा मंदिरला 75 वर्ष होत आहेत. हॅलो हॅलो, अंपायर लोकांना सूचना आहे, जरा रात्र होत आहे, जरा जास्त एन्जॉय असेल त्याला पाठवा बॅटिंग मध्ये. चला घाई करायचं ते सूचना मिळालेली आहे. कारण चला तर इथे एक या ओव्हरचा एक चेंडू झालेला आहे 11 चेंडू मध्ये. त्याच्या आधी रिप्लेस इथे मिळालेले आहे. 11 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे, पण आता 11 चेंडू मध्ये ही ओव्हर आता भरून काढायची आहे. तर बघूया आता कुठला गोलंदाज इथे इन होतोय. आयोजकांचा संघ जरी असला तरी सुद्धा इथे ज्या निर्णयाप्रमाणे आता बघूया काय होतं. पुढच्या 11 चेंडू शिल्लक आहेत पुढचे. रजनीश त्यांच्या स्ट्रेच आलेला आहे, त्यांच्या पायाला मसल स्ट्रेच आहे. चला तर मित्रांनो, लवकर सामना सुरू करा, वेळ घालवू नका. पुन्हा एकदा वारंवार सूचना, आपली संघ आपण आयोजक अर्थात प्रेशर दोघांवरही आहे. लक्षात घ्या, प्रेशर दोघांवरही आहे, कोणी पर्पजली नाहीच आहे. स्ट्रेचेस आला बघूया. त्या 11 चेंडू शिल्लक आहेत, 26 धावांची गरज आहे. समोर आहे उमर आणि अतिक. कंटिन्यू करा सामना प्लीज लवकर. आणि अशा रीतीने नवीन गोलंदाज शशिकांत सेकंड लास्ट ओव्हर्स म्हणजे 11 चेंडू शिल्लक आहेत, फक्त 11 चेंडू 26 धावा. सगळ्यांच्या नजरा, सगळे खोजागल्लीचे प्रेक्षक सुद्धा आपल्या खोजागल्लीत किंवा मैदानावर बघत असतील. डाव्या एष्टीवर जाणारा चेंडू, अवांतर चेंडू. इथे 25 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. शशिकांत, सगळे प्रेक्षक उत्सुक आहेत काय होतात आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये. हा चेंडू आणि हा सिक्सर, हा फेवरेट शॉट उमर यांचा. आणि सिक्सरने धावसंख्या इथे पोहोचलेली आहे 30. 19 धावांची गरज आहे आता.
19 धावांची गरज आहे. दहा चेंडू शिल्लक. 19 रन्स रिमेनिंग इन 10 बॉल्स. 19 धावांची गरज आहे. 19 रनों की जरूरत है 10 गेंदों में. शशिकांत आणि उमर आणि आतिक, अर्थात उमर मी म्हटलं ना एक्सपिरियन्स प्लेयर आहे आणि आमिर हा एक्सपिरियन्स प्लेयर आहे आणि मग हे त्याचे फेवरेट शॉट ऑन साइड त्याची भक्कम आहे. अशा वेळी थोडंसं जाणीवपूर्वक सूचक अशा गोष्टी करणं गोलंदाजी करावं लागेल. आमिर शशिकांत यांना प्रोत्साहित करतात सगळे प्रेक्षक, घरचे प्रेक्षक आणि घरचं मैदान. त्यामुळे शशिकांत एक एक्सपिरियन्स प्लेयर आहे. नक्कीच अनेक स्पर्धा त्याने काढलेल्या आपल्या सेनेमध्ये संघासाठी. अनेक स्पर्धांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे आणि म्हणून बघूया ते थोडंसं स्टार्ट. पहिलाच वाईट बॉल, नंतर षटकार. नक्कीच पण अचानक ज्यावेळी एका गोलंदाजाच्या हाती बॉल पडतोय तोच विचारात पडतोय. बघूया शशिकांत. गुड बॉल. ह्यावेळी मात्र थोडंसं आमिर सावध होत आहे. 1 धाव मिळते. 31. 18 धावांची गरज आहे. 18 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे आणि 4 बाद खोजागली संघ. खोजागली अर्थात दोघांना प्रेशर आहे. लक्षात द्या दोन्ही टीम्सला प्रेशर आहे. इथे विकेट्स कोण किंवा चेंडू वाया घालवणं ते सुद्धा महत्वाचंच आहे. हा चेंडू हवेत आणि हा 6 अगदी दुसरा षटकार इथे बसतोय. म्हणजे 12, 13 धावा, 14 धावा ह्या चेंडू मध्ये निघतायत. 4 चेंडू मध्ये 14 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त या ओव्हरचे. 8 चेंडू मध्ये धावा हव्यात. 8 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना कुठच्या कुठे येते. रनिश इंजर्ड झालेत. चेंडू शशिकांतच्या हाती आणि अशा रीतीने दोन्ही बॅट्समन मात्र 8 चेंडू मध्ये 12 धावा. असं वाटलं होतं की या सेमीच्या जवळ अलगद कदाचित होऊ शकेल. हा आत येईल. गुड बॉल. पंचांजवळ इथे बघ. गुड बॉल इथे आणि 7 चेंडू 12 धावा. 7 चेंडू 12 धावा. अटीतटीचा रोमांचक असा सामना इथे सगळ्यांना बघा. इथे सगळे प्रेक्षक स्तब्ध. काय होईल सिनेमामध्ये खोजागल्ली. अटीतटीचा सामना. जरी बघा दिवस तरी भरपूर अद्याप तरी आहे. शशिकांत गुड बॉल. हो मिस करतोय. बाईचा इशारा होता. थँक्यू व्हेरी मच. आणि या एका धावेने 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा. चला शेवटचं षटक शिल्लक आहे. दोघांनाही प्रेशर, दोघांनाही टेन्शन नाही, प्रेशर. पण एका बाजूला आपण म्हणतो ना दोन्ही बॅट्समन आता जे का होईल ते असा प्रयत्न नक्कीच करतील. आता विचार करायचा सिनेमाच्या खेळाडूंना. मस्त छानस बघा. आपण हेच अनिश्चितता. क्रिकेट हा गेम आणि या अनुभवातून सगळे तुम्ही आम्ही सगळेच गेल्यात. वर्षाचं क्रिकेट म्हणा किंवा कुठलंही क्रिकेट असंच असतं. आणि म्हणूनच हा फेवरेट गेम, वर्ल्डचा एक सेकंड हायेस्ट पॉप्युलर गेम आहे म्हणजे तो म्हणजे क्रिकेट. आणि म्हणूनच ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये क्रिकेटला एक वेगळं स्थान आहे मित्रांनो. म्हणजे केवळ इंडिया असं नाही म्हणतोय पण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये. आणि
लास्ट ओव्हर, शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 11 चेंडू 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. स्ट्राईक वाय आमिर. आमिर 1 षटकार, अतिक 1 षटकार, आमिर 9 धावा आणि अतिक सुद्धा 9 धावा. चलो देखते हैं अभी आगे क्या होता है. लास्ट 6 बॉल टू गो. और इस तरह से यहाँ पर डिक्लेयर एरिया में 1 रन के लिए 5 चेंडू 10 धावा. बघा एक काउंटडाउन स्टार्ट. 5 चेंडू 10 धावा. सभी स्पेक्टेटर्स, ऑल ऑडियंस ने स्पेक्टेटर्स, यहाँ पर हम लोग बोलेंगे जो ऑडियंस नहीं होते, यहाँ पर स्पेक्टेटर्स प्रेक्षक गण इतके या प्रत्येक मॅच एक चेंडूचा मजा घेतात. लक्षात ठेवा, मजा घेतात बोलण्यापेक्षा प्रेशर आहेच. सोहेलच्या दिशेला हा चेंडू जातोय पुन्हा डिक्लेअर एरियामध्ये. फक्त एकच चेंडू, एकच धाव. 4-9 रनों की जरूरत 4 गेंदों में. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. 4 चेंडूमध्ये 9 धावा. कुछ भी हो सकता है. 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 9 धावा. गुड बॉल सोहेल, बहुत अच्छी गेंदबाजी. हाँ चले गए. और इस बीच यहाँ पर ऐसे 1 या 2 रन, लेकिन यहाँ पर डायरेक्ट थ्रो और ये आउट. देखो मैच कहां से कहां, जहां पर लग नहीं रहा था कि आमिर आउट होंगे, लेकिन कोई बात नहीं. चलो ये तो करना ही था. स्ट्राइक रोटेट करना था, आमिर को देना था. 2 रन, एक रन इंपॉर्टेंट था, लेकिन बहुत बढ़िया. यही तो होता है मैच. 3-8. व्हॉलेंटियर्स प्लीज आपण बाउंड्री लाईनच्या इथे उभे राहा जरा. एक रन इम्पॉर्टंट आहे. बॅट्समॅन आहे मुद्दू. 3 रनों की जरूरत. 3 गेंद शेष, 3 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज आहे. गुड बॉल. इथे सोहेल 3 चेंडू रनआउटच्या रूपाने आमिर बाद होत आहेत. असं वाटलं की 2 रन, डायरेक्ट थ्रो लागतोय. 3 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज आहे. सर्व प्रेक्षक स्तब्ध असतील. ऐसा लगता हो कि आईपीएल क्या देखेंगे, मैच देखना है तो ये देखो. 3 चेंडू शिल्लक. चलो कमान बैट्समैन, कमान बॉलर. और एक बार फिर यहाँ पर कोशिश करते हुए, और 1 रन तो है ही, और मिस करते हुए. और देखते किधर 1 या 2 देखते. और यहाँ पर बहुत ही 1 रन, 1 धाव, भले 8 से छूटे. और ये 2 गेंदों में 7 रनों की जरूरत है. 2 गेंदों में 7 रनों की जरूरत है. 2 गेंदों में 7 रन. देखो सब लोग इस मैच का लुत्फ उठाते हुए, क्या होगा, कैसे होगा, जीतेगी खोजागिल या जीतेगी सिनेमा देव. देखो 1 गेंद का गेम है. और इस बीच ओहो देखते, और ये कैच आउट. जबरदस्त. नहीं, चिपक के भी कैच है. भिंतीला लागली तरी कैच है. वॉल को लगा तो भी कैच है माना जाएगा. मुद्दू, वॉल को लगा तो भी कैच है, एज पर रूल. वॉल टच कैच है ये. वॉल टच आउट है ये. और ये क्या जबरदस्त संदेश. हाँ वॉल टच समझा. आणि या वेळेला नक्कीच विकेटचं पतन आहे. अफलातून कॅच विन द मॅचेस. आणि विन कोणता संघ करून जाणार पाहूया.
काय अफलातून रिप्ले मध्ये ती कॅच पाहू शकतो. डाईव्ह केला बॉलवरती, फ्लाइंग जॅट तिथे तैनात होता, उंच झेप घेतली, हवेमध्ये झेल पकडला आणि अगदी कॅच पकडली आहे. अफलातून कॅच. संदेशच्या माध्यमातून मोठा धमाका आणि धमाका त्या कॅचच्या स्वरूपामध्ये पाहायला गावलाय. मी सांगू इच्छितोय सर्व संघांना, या विभागातील सर्व संघांना, की भिंती लगत जरी कॅच घेतला आणि आपलं शरीर जरी त्या भिंतीला टेकलं तरी तो आउट दिला जाईल, आउट करार दिला जाईल, याची नोंद घ्यावी. सुने दीवार को भी अगर टच हो तो भी कैच दी, ये रूल है, अभी का नहीं है, पहले भी रूल बनाया था. और दीवार को भी अगर हम लोग टच होए और दीवार को टच होके भी कैच पकड़ी जाए वो आउट दिया जाएगा. ये पहले से रूल है और इसके लिए प्लीज ओके, थैंक यू वेरी मच. और अभी कंपलसरी चेस है, कंपलसरी चेस है. इक्वल आएंगे तो भी सीनामध्ये जीत सकते हैं. एक अभी नो बॉल वाइट बॉल ही आपको एका चेंडूवरती तब्बल 7 धाव्यांची गरज आहे. पण नक्कीच ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट ASC लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहतोय. आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगलं इथे 4K HD क्वालिटी मध्ये आपल्याला लाईव्ह स्ट्रीम पाहायला गावलंय. हाय व्होल्टेज मॅच आहे. प्रेक्षक बिल्डिंग वरून ही मॅच पाहायला आल्यात आणि या वेळेला हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही. तो आनंद या मैदानामध्ये हे प्रेक्षक घेताना पाहायला गावलेत. वाव वाव वाव, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ मॅच पाहायला गावले. धन्यवाद. कम ऑन डीजे. आणि विजय संघ सिन्या महादेव संघाचे आणि झेल घेतल्यामुळे 500 रुपयांचे रोख पारितोषिक संदेशच्या हवाल्याने आलेलं आहे. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच देतील